नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई न झाल्याने तसेच कल्याण मुरबाड महामार्गावरील अर्धवट कामामुळे पूर परिस्थितीची शक्यता. कल्याण तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही अंतर्गत तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्याने बहुतांश सखल भागात पाणी साचून नागरिकांना त्रास होणार आहे. तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील अर्धवट कामे यामुळे रस्ते अपघातासह नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, रायते, पावशेपाडा आणि भिसोळ, खडकवली, रुंदा आदी गावांना पुराचा फटका बसतो. या परिसरात बिल्डर मंडळींनी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून इमारती उभ्या केल्याने नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होणार आहे. अशातच अनेक गावातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गटारी, कचरा, माती, प्लास्टिक आदी वस्तूंनी खचाखच भरला आहे. तर मोठमोठे असणारे नैसर्गिक नाल्यांचे आता छोट्या छोट्या गटारीत रूपांतर झालं आहे. कल्याण मुरबाड महामार्गावर दुतर्फा बांधलेली बंदिस्त गटारी केवळ नावापुरती उरलेली आहेत. म्हारळ, वरप, कांबा या ठिकाणी यावरील झाकणाची खूप वेगवान प्रवास केल्याचं दिसून येत आहे. दोन्ही बाजूची ही गटारे किंवा नाले दगड, धोंडे, लाद्या, कचरा, माती यांनी भरलेली आहेत. त्यामुळे यातून पावसाचे पाणी कसे वाहून जाणार हा खरा प्रश्न आहे. पुढे वाघेरापाडा, पांझरपोळ, रायते, गोवेली, मामनोली, किशोर, घुर्ला, धानिवली, मुरबाड, इकडे गोवेली, फळेगाव रस्त्यावर टिटवाळा, वारघडेनगर, रुंदापूल इत्यादी ठिकाणी रस्ता अर्धवट सोडून दिला आहे. अनेक ठिकाणी डिवायडर लावलेलं नाही. रस्त्यावर धूळ तशीच आहे. या सगळ्याचा परिणाम रस्ता अपघातात होऊ शकतो. तालुक्यातील अनेक गावात इमारतींची कामे सुरू आहेत. त्यामुळे या बिल्डर लोकांनी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. यामध्ये लहान मुले, शाळकरी मुले यांना धोका संभवतो. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला गावामध्ये अनधिकृत होर्डिंग लावलेली आहेत. यामुळे देखील जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करायला हवी. नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहू नये. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक.